व्हिडिओ स्किप करायची गलती अजिबात करू नका, कारण की प्रश्न एकदम एक्झाममध्ये येणारे आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी संकेत स्टडी विथ संकेतवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया आपण आपला प्रश्न क्रमांक पहिला. नुकत्याच चर्चेत असलेल्या ग्रीन आशिया या भारतीय जहाजाने कोणत्या महत्त्वाच्या जलमार्गातून यशस्वी प्रवास केला आहे? तर बघा, याच्यामध्ये आपली उत्तर ठरणार आहे ऑप्शन सी, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, म्हणजेच हॉर्मुझची जलसमुद्रधुनी. हे आपले उत्तर अगदी बरोबर आहे. बघा, भारताचा सुमारे 45 ते 50% तेल याच मार्गाने येते आणि भारताच्या एकूण LPG आयातीपैकी जवळपास 90% हिस्सा याच मार्गावरून येतो. बघा, हा जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे आणि तो इराण ओमानच्या दरम्यान आहे. तसेच बघा, या ग्रीन आशिया जहाजामुळे भारतातील यशस्वी सागरी प्रवास, सुरक्षित आणि जागतिक पुरवठा साखळीतील आपली ताकद दिसून येत आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, एनर्जी स्टॅटिक्स इंडिया 2026 हा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे? तर बघा, हा अहवाल आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच बघा, ही वार्षिक प्रकाशाची 33वी आवृत्ती आहे. तसेच बघा, याच्यामध्ये जे भारताची ऊर्जेची साठी आहे, ज्याच्यामध्ये कोळसा, लिग्नाईट, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, अक्षय ऊर्जा याचे आयात निर्यात याच्याबद्दल विस्तृत आकडेवारी दिली जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. एप्रिल 2026 कोणत्या देशाने 45 दिवसाच्या तात्पुरत्या युद्धबंदीसाठी मध्यस्थाशी चर्चा सुरू केली आहे? तर बघा, याच्यामध्ये आपले उत्तर आहे ऑप्शन ए, इराण आणि अमेरिका. बघा, जर ही युद्धबंदी यशस्वी झाली तर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती कमी होतील. याच्यामुळे भारतसारख्या देशांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकते. बघा, जागतिक राजकारणात दोन मोठे शत्रू इतर देशाच्या दबावामुळे चर्चा करण्यासाठी सुद्धा तयार झाले आहे. तसेच बघा, या चर्चेचे उद्देश काय राहणार आहे? तर ही चर्चा इराण आणि अमेरिका यांच्या वाढलेल्या तणाव कमी करण्यासाठी आणि आखिर देशांमधील व्यापाराला सुरक्षित करण्यासाठी ही चर्चा करण्यात आली आहे. तसेच बघा, याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका जी आहे ते कतर आणि ओमान यांनी निभावली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा बघूया. प्रोजेक्ट चेतक हे नुकतेच आपल्या 47व्या स्थापना दिवस साजरा केला. हा प्रकल्प कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर बघा, हा जो प्रकल्प आहे हा कशाशी संबंधित आहे? तर हा ऑप्शन डी, सीमा रस्ते संघटना याच्याशी संबंधित आहे. आपले उत्तर ऑप्शन डी अगदी बरोबर ठरणार आहे. मित्रांनो, आपले एकूण 10 प्रश्न आहे आणि तुम्ही 10 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर देता हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच बघा, हे जे प्रोजेक्ट चेतक आहे याची स्थापना 7 एप्रिल 1962 रोजी झाली होती आणि हे राजस्थान तर पंजाबच्या सीमावर्ती भागात पायाभूत सुविधाचा विकास करण्यासाठी हे प्रोजेक्ट चेतक सुरू केले होते. तसेच बघा, हा प्रकल्प सीमा रस्ते संघटन म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बनवले आहे आणि जी भारताच्या सीमावर्ती भागातील दळणवळण आणि लष्करी हालचालीसाठी हे रस्ते बांधण्याचे काम करते. याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे पार पडली आहे? तर बघा, याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन बी, कॅमेरून. आपले उत्तर अगदी बरोबर आहे. तसेच बघा, हे जे परिषद आहे आफ्रिका खंडातील जे कॅमेरून देश आहे याच्यामध्ये कॅमेरूनचे जे औंडे शहर आहे याच्यामध्ये हे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बघा, या परिषदेचे मुख्य उद्देश काय आहे की ई-कॉमर्सवरील कस्टम ड्युटीची स्थगिती वाढवण्याबाबत ही चर्चा करण्यात आली आहे. परंतु काही देशांच्या विरोधामुळे कोणताही अंतिम सर्वसामान्य निर्णय होऊ शकला नाही, ज्याच्यामुळे जागतिक व्यापारातील डिजिटल नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. नुकत्याच चर्चेत असलेल्या न्यूकॅसल या रोगाचा प्रसार प्रामुख्याने कोणामध्ये होतो?
तर बघा हा जो प्रसार आहे प्रामुख्याने कशामध्ये होतो? पक्ष्यांमध्ये. ऑप्शन ए आपले उत्तर अगदी बरोबर आहे. बघा हा रोग प्रामुख्याने कोंबड्या, कबूतर, पोपट यांच्यामध्ये आढळतो. तसेच बघा याला ग्रामीण भागामध्ये राणीखेत असे म्हटले जाते. आणि बघा या रोगाचे परिणाम बघितले तर हा रोग पक्ष्यांच्या श्वसन, पचन, मज्जासंस्थेवर हल्ला करतो. ज्याच्यामुळे काय होते पक्ष्यांचे मृत्यू होतात. तसेच बघा हा मानवासाठी जीवन घेणा घेत तसेच बघा हा रोग मानवासाठी जीव घेणा नसला तरी संसर्ग झाल्यामुळे पक्ष्यांच्या संपर्कात आल्यास माणसाचे डोळे येते. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूया. भारत ट्रॅव्हल फेस्ट 2026चे आयोजन खालीलपैकी कोणाद्वारे करण्यात आले आहे? कमेंट करा मित्रांनो की कोणत्या शहरात करण्यात आले आहे आणि 10 पैकी तुमचे उत्तर किती बरोबर ठरते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन सी, आदिवासी व्यवहार मंत्रालय. बघा या महोत्सवाचे आयोजन आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि ट्रायफेड यांच्या संयुक्त विद्यमानाने नवी दिल्लीतील सुंदरी नर्सरी येथे आयोजित करण्यात आले आहे. बघा याचे मुख्य उद्देश बघितले तर आदिवासी कामगारांच्या कलागुणांचा आणि त्यांच्या वनधन उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघूया. भारतीय रिझर्व्ह बँकेने IPO संबंधित कर्जाची मर्यादा बदलून किती केली आहे? तर याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन बी, 25 लाख. बघा RBIने काय केली आहे याची नवीन मर्यादा लागू केली आहे आणि ती किती ठेवली आहे? 25 लाख रुपये. तसेच बघा या बदलाचे कारण बघितले तर शेअर बाजारामध्ये होणाऱ्या अति अंदाजी गुंतवणूक रोखण्यासाठी आणि बँकिंग प्रणालीमध्ये जोखीम कमी करण्यासाठी ही मर्यादा लागू करण्यात आली आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे. मल्टी हॅझार्ड अर्ली वॉर्निंग डिसिजन सपोर्ट सिस्टम कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर बघा याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन ए, भारतीय उष्णदेयी हवामानशास्त्र संस्था. आणि ही संस्था कुठे आहे? पुणेमध्ये. बघा हे काय एक प्रगत प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यावर चक्रीवादळ, पूर, उष्णतेची लाट आणि कडाक्याची थंडी अशा नैसर्गिक आपत्तीचे आपल्याला आधीच पूर्वसूचना देण्यात येणार आहे. तसेच बघा ही प्रणाली जी आहे भारतीय हवामान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण स्वदेशीपणे विकसित केली आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 10 बघूया. प्रश्न क्रमांक 10 आहे. बिरॅक बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर बघा याच्यामध्ये आपले उत्तर काय आहे? ऑप्शन बी, डॉक्टर जितेंद्र सिंह. आणि बघा हे जे डॉक्टर जितेंद्र सिंह आहे हे केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून कार्यरत आहे. बघा हे सेंटर स्थापन करण्याचे मुख्य उद्देश काय आहे? हे जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, उपकरणे आणि तज्ज्ञानाचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे याचे मुख्य उद्देश आहे. तसेच बघा हे बायोनेस या योजनेअंतर्गत भारतभर अशा केंद्राचे जाळी विणले जाणार आहे जेणेकरून भारत ग्लोबल बायोटेक हब म्हणून निर्मिती होणार. याच्यासोबत आपण बघूया आपण जे प्रश्न शिकलो त्याचे एक वेळा क्विक रिव्हिजन. प्रश्न क्रमांक 1. नुकत्याच चर्चेत असलेल्या ग्रीन आशा या भारतीय जहाजाने कोणत्या महत्त्वपूर्ण जलमार्गातून यशस्वी प्रवास केला आहे? कुठून केला मित्रांनो? हा हार्मुझ समुद्रधुनी म्हणजेच स्ट्रेट ऑफ हार्मुझ. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 हा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे? कोणाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे मित्रांनो? हा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. प्रश्न क्रमांक 3 आहे. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशाने 45 दिवसाच्या तात्पुरत्या युद्धबंदीसाठी मध्यस्थांशी चर्चा सुरू केली आहे? तर हे कोण आहे? इराण आणि अमेरिका. प्रश्न क्रमांक 14 आहे. प्रोजेक्ट चेतकने नुकतेच आपल्या 47व्या स्थापना दिवस साजरा केला आहे. हा प्रकल्प कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर हा कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? सीमा रस्ते संस्था म्हणजेच BRO. प्रश्न क्रमांक 5. जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे पार पडली आहे? तर ही पडली आहे कॅमरूनमध्ये. प्रश्न क्रमांक 6 आहे. नुकत्याच चर्चेत असलेल्या न्यूकॅलस या रोगाचा प्रसार प्रामुख्याने कोणामध्ये होतो? तर हा होतो पक्ष्यांमध्ये.
प्रश्न क्रमांक 7 आहे, भारत ट्रायबल फेस्ट 2026चे आयोजन खालीलपैकी कोणाद्वारे करण्यात आले आहे? तर हे आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने IPO संबंधित कर्जाची मर्यादा बदलून किती केली आहे? तर ती किती केली आहे? 25 लाख रुपये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, मल्टी हार्टस अर्ली वॉर्निंग डिसीज सपोर्ट सिस्टम कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? कोणत्या संस्थेने विकसित केली आहे मित्रांनो? भारतीय उष्णदेही हवामान संस्था, पुणे. प्रश्न क्रमांक 10, बॅरेक बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर ते कोण आहेत? डॉक्टर जितेंद्र सिंह. तर मित्रांनो, या 10 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न अगदी बरोबर ठरले आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो, चॅनलला लाईक करा आणि जे कोणी व्यक्ती यावर नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन चालू घडामोडी बघायला मिळणार आहे. तसेच तुमचे जे कोणी मित्रमंडळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असाल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.